हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर प्रीती 0923 या चॅनलवरती तुमचं मनापूर्वक स्वागत करते. तर गणपतीची तयारी कुठपर्यंत आलेली आहे तुमची? तर माझी तर अजून कुठेच नाही, तर सुरुवातच होणार आहे आता माझ्या गणपतीच्या तयारीसाठी. तर बघा, सकाळी लवकर उठून जेवण वगैरे आवरलं आणि मुलंसुद्धा शाळेत पाठवली. त्यानंतर अर्धा तर स्वयंपाक झालेला होता, तर बाकीचा स्वयंपाक मुलं शाळेत गेल्याच्या नंतर केला आणि पटापट किचनसुद्धा आवरून घेतलं, कारण की मला साफसफाई करायची होती. तर आता घरात रूम मोठे मोठे असल्यामुळे कामंसुद्धा वाढलेली असतात. तर तुमची कुठपर्यंत आलेली आहे साफसफाई? सुरुवात केली का नाही? तर आता बघा, माझं किचनसुद्धा आवरून झालेलं आहे, जेवणाचंसुद्धा काम झालेलं आहे. तर आता हे पटापट आवरून मी जाणार आहे साफसफाई करायला. तर बघा, आता ह्या रूममध्ये मी आलेली आहे, कारण की हा रूम आहे सासूबाईंचा. तर त्या घरात नसल्यामुळे मी अगोदर ठरवलं की आधी ह्याच रूमची साफसफाई करावी, कारण की त्या घरात असल्या की त्यांना परत त्यांचे बसायचे वांदे होतात, कारण त्यांना त्यांच्याच रूममध्ये बसायला आवडतं. म्हणून मी ह्या रूमची पटापट साफसफाई अगोदर करायला घेतली. पण साफसफाई करायची म्हटलं आपल्याला सामान खूप कमी दिसतं आणि असं वाटतं की ती एका तासात तर होऊन जाईल, पण असं नाही. मला तर अर्धा दिवस माझा हा रूम साफ करण्यातच गेला. तर गादीचे कवर वगैरे काढले, कारण की आपण सारखं सारखं तर करत नाही, महिना 2-3 महिन्यातून काढायला घेतो. त्यामुळे सर्व व्यवस्थित क्लीन झालं तर बरं वाटतं. परत दुसऱ्या दिवशी सेम मुलं शाळेत पाठवली, स्वयंपाक वगैरे आवरला आणि हॉलमध्ये आली. तर हॉलमध्ये सुद्धा सर्व व्यवस्थित साफसफाई केली. कधी कधी असं वाटतं ना की जेव्हा आपण लहान असतो ना, तेव्हा जेव्हा आपली घरं छोटी होती तेव्हाच बरं होतं की एका दिवसामध्ये पूर्ण साफसफाई होऊन जायची. पण आता तसं नाही आहे. तर रूमसुद्धा वाढले आणि रूमची साईजसुद्धा वाढली. तर एक दिवस पूर्ण एक रूम साफ करायला जातो. तर जर 4 रूम असतील तर 4 दिवस तर लागतातच. पण लागोपाठ कंटिन्यू साफसफाई करायला जमत नाही, कारण एक दिवस जर आपण पूर्ण दिवस काम केलं ना घरातलं, तर घरातलं काम केल्याच्या नंतर आहे ना पूर्ण अंग दुखून येतं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पॉसिबल होत नाही लगेच काढायला दुसऱ्या रूमचं. तर त्यामुळे मी काय करते, एक दिवस जर साफसफाई केली तर दुसऱ्या दिवशी मध्ये 2 दिवसाचा किंवा 1 दिवसाचा गॅप देते आणि मग तिसऱ्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी दुसरा रूम करायला घेते. तर अशाच पद्धतीने मी साफसफाई करते, कारण की आपली तब्येतसुद्धा चांगली ठेवावी लागते, कारण घरात बाकीचीसुद्धा कामं असतात. तर आपल्याला फक्त घरात साफसफाईच करायचं काम नसतं, तर जेवण म्हणा, कपडे धुवा, तर इतरांचं पाहुणचारसुद्धा कोण आलं गेलं तर सर्व आपल्यालाच बघायला लागतं. तर त्यामुळे आपल्यालासुद्धा स्वतःची तब्येत बघूनच घरातली कामं करायला पाहिजे, की सर्व कामाचा लोड घेऊन एकदम काम करून स्वतः आजारी पडावं इतकं काम करू नये की आपल्यालाच नंतर त्रास होईल. तर तसंच मी करते. तर बघा, पाहू शकता तुम्ही. तर घरामध्ये हॉलमध्ये तर 2 पंखे आहेत, तर दोन्ही पंखेसुद्धा साफ करावे लागतात. तर हे काय होतं, आपण जेव्हा स्टूलवरती चढतो उतरतो ना, तेव्हाच आपल्याला जास्त त्रास होत असतो आणि जेव्हा आपण कामं करत असतो तेव्हा काही वाटत नाही, पण त्याचा त्रास दुसऱ्या दिवशी जाणवतो. सगळं अंग भरून येतं आणि अंग दुखूसुद्धा लागतं. इकडे ना मी हॉलमधली साफसफाई करत असताना ना माझे जेवढे सिरियल असतात ना बघायचे, ते मी बघत बघतच कामं करत होते. त्यामुळे कसं सिरियल पण बघून होतात आणि कामंसुद्धा होतात.
तर फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कुठल्या विषयावरती व्हिडिओ बघायला आवडतील ते मला कमेंटमध्ये सांगा. बाय.